आपण पाहिलं होतं तो थोडासा लोअर ऑर्डरला बॅटिंगला आला होता आणि लोअर ऑर्डरला बॅटिंगला येत असताना त्याने चांगली फलंदाजी केली म्हणून आता थोडासा प्रमोट झालाय. केशव क्रमांक 3 वरती फलंदाजीला का आल्यात, एक फलंदाज बाद झालाय पण मागच्या मॅच मध्ये तो थोडासा कठीण मॅच होता. शेवटच्या क्षणी षटकार चौकारापणा ज्याच्या बॅट मधून पाहिलं होतं तोच खेळाडू क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आलाय. विराट कोहली का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है. जिम्मेदारी बहुत बड़ी है. तो करम सर पहला विकेट जल्दी गिरा है तो इस वक्त केशव के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. प्रमुख गेंदबाज के ऊपर लखन गेंदबाजी कर रहे. 4 ओवर का मैच. प्लस मास्टर प्रेजेंट जनावर आत्माराम पटेल चषक 2023. अच्छी गेंदबाजी टिप्पा खाने के बाद बिल्कुल अगर देखें तो गेंद मिड स्टंप से पीछे चली गई है. लेट गेंदबाजी कर रहे और तुकरम सर इस मुकाबले में बल्लेबाज खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे. लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन लखन द्वारा. बिलकुल. आणि जसं तुम्ही फुटवर्कचा उल्लेख ज्या पद्धतीने करतात की एका जागीच खेळण्याचा प्रयत्न होता. तकनीक नव्हती, टेक्निक नव्हती. तकनीक नहीं होगी तो लखन के खिलाफ खेलने में तकलीफ भी होगी. यास मैदानावरती तकनीक नाही तकलीफ होणार. तेच दिगले बोट मेडला चेंडू लागलाय आणि पाठीमागे एक आरामात झेल टिपला विकेट किपरा एंडला लखनला इथे लाभलाय दुसरं यश या षटकामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. लखन धावेकी दिली नाहीये. 2 विकेट्स 2 गडी बाद केलेत और शिकार करते हुए लखन बहुत बढ़िया. एक्शन रिप्ले देखिए क्या कमाल की गेंदबाजी कर रहे गेंदबाज लखन. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. रिदम में गेंदबाजी कर रहे हैं. इस पर गेंदबाज बिल्कुल देखिए लखन गेंदबाज लखन लय में बल्लेबाज भय में ऑन साइड पर एक बार फिर खेलना चाहते थे. बल्ले का अनुडे किनारा विकेट कीपर का सहारा हो गया काम तमाम. सुपर बॉलिंग बढ़िया गेंदबाजी. 2 बिंदी गेंदे और 2 विकेट. इस ओवर में बिल्कुल एक भी रन नहीं आया है और इससे पहले ने मेडन ओवर खास करके जो पांचों में मेडन ओवर डाला था विकेट मेडन था और भावेश ने. उसके बाद में लखन बिल्कुल इस वक्त उसी तरह से चल रहे हैं. फॉर्म में होने का फायदा और पहले 2 ओवर में जो पहला मुकाबला था 2 ओवर 7 रन और 3 विकेट चटकाए थे उसका भी फायदा लखन को मिल रहा है. आणि ज्यावेळेला आपण निरंतर क्रिकेट खेळतो ना म्हणजे आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं कसरवडीच्या या संघानं क्रिकेट खेळलंय ना आणि तुम्ही संवादही साधला होता सुशांत असतील लखन असतील त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं नक्कीच आम्हाला फायदा झालाय. आणि ज्यावेळेला विनिंग स्ट्रीट वरती एखादा संघ आहे आणि जो लय ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलाय बघा 2 चेंडू पाहिले थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. मागचे 2 चेंडू होते आतमधल्या दिशेनं. मिश्रण आहे विविधता आहे. लखन आहे यांच्याकडे. नवीन फलंदाज इथून निखिल क्लीन बॉल लय मध्ये बिलकुल आपले का भाई में लखन 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 पुन्हा एकदा हिट करतोय सरला यशना आणि या षटकामधला 3रा विकेट्स प्राप्त केलंय. मैंने इसी देखा कि गेंदबाज लय में बॉल बहुत अच्छी गेंद थी. ये ऑन साइड पर खेलना चाहते थे हटकर खेलने का प्रयास बहुत बड़ा गैप था. ये देखिए एक्शन रिप्ले क्या होता. दूसरे एंगल से पीछे चले गए थे थोड़ा आगे भी आए थे और लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश. गेंद लेग स्टंप के ऊपर है और टेलीग्राम मिल गया. जब टेलीग्राम मिल गया था गेंद डिलीवर होने से पहले गेंद रिलीज करने से पहले थोड़ा सा आप आगे भी आ रहे थे लेग स्टंप के बाहर भी चले गए थे तो टेलीग्राम मिल गया. बहुत जगह थी. बहुत अच्छी तरह से गेंद को एक बार फिर डाल दिया लेग स्टंप के ऊपर. लखन अपना जलवा दिखा रहे. घातक गेंदबाजी. 3 विकेट 3 शिकार और 2 बिंदी गेंद. एक आखिरी गेंद है ऑन हैट्रिक इस पर गेंदबाज लखन. आणि हॅट्रिक आहेत आणि एक मेडन ओव्हरचा आपण जसा उल्लेख केलाय त्या पांजूच्या मैदानावरचा भावेश यांचा इथेही त्याच दिशेने आलाय. मेडन ओव्हरच्या दिशेनं लखन तिथून प्रवास झाला. 3 विकेट्स प्राप्त केल्यात. आणि जसं प्रत्येक जण म्हणतो ना आजचा दिवस 1 एप्रिलचा आहे एप्रिल फुल पण लखन आणि टीम सांगेल आज तर ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल डे आहे आज. एप्रिल फुल नाही आहे. कासारवडीसाठी आज ब्युटिफुल डे आहे. निश्चितच महत्वाचं षटक लखनचं. चांगला चेंडू सुंदर फटका. ओ इथे मात्र निश्चितच एक चेंडू असा होता तिथे दांडी गुल झाली आणि त्यानंतर आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक जो ऑफ साइडला आपण बघितलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये आकाशनं झेल सोडला. जो हुकमाचा एक काय इथे फलंदाज बाद झाला असता झेल सोडला गेलाय आणि त्यामुळे निश्चितच यावेळेला एक विकेट मेडन ओव्हर आलं असतं तसं घडलं नाही. दुसरी गोष्ट मैदानामध्ये थोडीशी या ठिकाणी संघर्ष करत असताना किंवा धावताना जी धडपड झाली तिथे थोडंसं नुकसान झाले का ते पाहूया. राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी अमीरा भाईंदर स्वर्गीय नगरसेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक श्री साजिद पटेल जखमीबा पटेल पुरस्कृत भव्य ओव्हरआर्मची स्पर्धा लवकरच येत आहे. 13 मे ते 14 मे
या 2 दिवसामध्ये एकूण आपण बघितलं तर या ठिकाणी स्पर्धा खेळत होणार आहे. 2 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज करता LCD आहे प्रवेश फी 20,000. लवकरच स्वर्गीय नगरसेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक 2023 आपण पाहणार आहात. मैदानावरती खेळ थांबला त्याचं कारण काय बघा. ऍक्शन रिप्ले जर बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात आलं असेल की काय घडलं मैदानावरती. ज्यावेळेला पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक झेल पकडत होता त्यावेळेला मात्र दुसऱ्या बाजूला इथे बॅटर आणि गोलंदाज याच्यामध्ये एक छोटीशी जी संघर्ष झाला अर्थात धडपड आपण बघितलं त्याला टकराव झालाय आणि परिणामतः या ठिकाणी खेळ थांबलेला आहे. रमेश मनेरा आणि त्यांची टीम आपण या ठिकाणी पाहू शकता. फायनलच्या मॅच मध्ये या ठिकाणी पराभव त्यानंतर आपण बघितलं तर खेळ थांबलेला आहे. कॉमेंट्री एक नंबर होतं सगळ्यांची आपली. थँक्यू. बॅटर मैदानामध्ये निश्चितच नवीन येईल. जनार्दन आत्माराम पाटील चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम. धापलकरती आपण पाहिलं तर धाबा आहेत 1. बाद झालेले फलंदाज आपण पाहू शकता 3. आणि पहिल्या षटकाचा जो खेळ आहे अतिशय दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी केली लखननं. आणि मैदानामध्ये आपण पाहू शकता शहजाद शेख नवीन भूमिकेमध्ये. ते कॉमेंटेटर आहेत, ते लाईव्ह करू शकतात, ते डीजे वाजवू शकतात. ऑलराऊंडरचा स्पीकर आमच्या मित्राच्या मागे लागलेला आहे. ते डॉक्टर बनू शकतात. चला सामन्याला सुरुवात करा. तुकाराम सर आणखीन एक स्पर्धा आणि त्याचं पॅम्पलेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. फिलहाल अगर देखें तो बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है जिसमें शुरुआत बहुत ही बेहतरीन अपने होम ग्राउंड पर जब तुकाराम सर खेलते हैं तो क्या इसका अलग फायदा होता है. जिस तरह से आज लखन ने गेंदबाजी की, अब गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए अयूब और पहले ओव्हर में केवल 1 रन और 3 विकेट. आणि घरच्या मैदानावरती जसं तुम्ही उल्लेख केला होता फायदा तर होतच कारण प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा असतो परंतु अपेक्षा असतात प्रत्येक प्रेक्षकाकडनं आपल्या टीमकडनं अपेक्षा असतात आणि आतापर्यंत कासारवाडीचा संघ त्या अपेक्षेनुसार हा इथून अपेक्षेप्रमाणे देण्याचा प्रयत्न करतोय. अयूब शेख आल्यात दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिले षटक ज्याच्यावरती 1 इथून धाव आले आणि 3 विकेट्स या इथून या षटकामध्ये आहेत. नवीन फलंदाज तिथून आले 2 आपण बघतोय. एका बाजूला सुनीत आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं सौरभ. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. षटकार येतोय की काय. बिलकुल षटकार आलाय. सरळ गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावा. अतिशय सुंदर फटका. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार आणि अयूबचं स्वागत या षटकाराने झाले. अप्रतिम फटका. सुनीलच्या बॅटमधनं एक अप्रतिम फटका. दिशाईन चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेलेला आहे. अयूब पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेट पण त्यांच्या डाव्या हाताकडून आणखीन एक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू पावरती आदळलाय. 500 रुपयांना फलंदाज बाद झालाय. धक्क्यावरती धक्के बसत असताना आपण मैदानावरती पाहू शकता रॉयल मराठा खारीगाव संघाला शेंडूबा कासार बडवली आणि रॉयल मराठा खारीगावच्या दरम्यान सुरू असलेली लढत. धावफलकावरती एकूण धावा 7. गडी बाद झालेत एकूण 4. येथे पलटवार करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. फुलटॉस चेंडू. तुकाराम सर पुन्हा एकदा संधी होती. या संधीचं सोनं करता आलं नाही. एक चेंडू पायावरती होता. लेफ्टमच्या वरती होता त्यावरती आपण बघितलं तर खूप चांगला फटका खेळला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू मधल्या एसटीवरती होता. या चेंडूवरती अक्रॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे फलंदाज फसलेला आहे. फलंदाज सुनीलची कडी संपुष्टात. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं आपण 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. एका पाठोपाठ 1 विकेट्स. 8 चेंडूमध्ये ज्यावेळेला तुम्ही 4 फलंदाज गमावलेत
प्रथम बॅटिंग करताना प्रथम फलंदाजी करणं, एक भागीदारी, एक पार्टनरशिप बिल्ड होणं या क्षणाला गरजेचं. एक षटकार जरूर आपण पाहिला होता जिथून ऑन साइडला एक मोठा फटका सुनीलने खेळला होता, पण त्यानंतर या पुढच्या चेंडूवरती इथून गडी बाद झालाय. कारण आयुष्य एक अनुभवी गोलंदाज आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आयुब शेख यांनी केलाय. क्रमांक 7 चा फलंदाज इथून आलाय रमेश आलाय. मागच्या मॅच मधली कहाणी तीच होती बघा, सलामीची तोडी खेळली होती, मधल्या तोडीच्या षटकामध्ये विकेट लवकर गमावले ते या संघानं. शेवटला केशव आणि रमेशनं थोडासा डोलारा सांभाळला होता, पण इथे केशव बाद झालेत. केशव बाद झालेत, रमेश आलेत. क्रमांक 7 चे फलंदाज स्ट्राईक वरती आलेत आणि जिथून 4 षटकांचा हा सामना आहे आणि त्यापैकी 8 चेंडूवरती 4 विकेट्स गमावलेत. शानदार गेंदबाजी बीच मैदान पर अयूब द्वारा फिलहाल अपनी बॉलिंग पार्ट में तैयार, राइट अप ओवर द विकेट. ओहो ऊंचे कट का फायदा उठा रहे, ब्रॉकल में गेंदबाजी करना पसंद करते. पहली गेंद फुल टॉस थी, वहां अगर देखे तो करण सर जट में डालना चाहते थे, थोड़ा फंस गए तो उसके ऊपर प्रहार. दूसरी बार वही कोशिश की, जट में डालने की कोशिश की और फुल टॉस गेंद पर बल्लेबाज पूछ के नो फुल टॉस गेंद थी. तीसरी गेंद वाइड यॉर्कर, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ये काबिलियत है, ये अनुभव है. बल्ला बोल रहा है गेंदबाज में कमाल. बल्लेबाजों को यहां से मैं समझ सकता हूं और थोड़ा बेहतर प्रदर्शन करने की जरूरत है. थोडस सुधारण्याला जसं आपण चर्चा करतोय, कारण एक चांगली गोलंदाजी होती, क्वालिटी गोलंदाजी आहे, तर तुमच्याकडनं सुद्धा चांगली क्वालिटी फलंदाजी येणं इथे फार आवश्यक आहे. सध्या संघासाठी गरजेचं आहे. ऑन साइडला पायावरती चेंडू आढळला तर तिथून अपील जरूर झाला. चेंडू चालला, जोपर्यंत फील्ड केला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण फुलटॉस बॉल होता, लेग बायचा इशारा झाला आहे, कारण ज्यावेळेला चेंडू पायावरती आदळला पंचांनी तेच दाखवलं तर मिसिंग द लेग स्टंपच्या सोडून जाणारा हा चेंडू होता आणि तिथून लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आतापर्यंत आला. एक फटका जर सोडला तो षटकारांचा, त्याच्यानंतर आतापर्यंत आश्वासक फटके नाहीयेत. जे आश्वासक फटके यायला हवे ते फटके अजूनही येत नाहीयेत. बिल्कुल सही. इस वक्त जो आप सकारात्मक बल्लेबाजी करना चाहते हैं उस तरह की बल्लेबाजी नहीं हो रही है और बढ़िया गेंदबाजी. 2 ओवर की जो कहानी है तो करण सर उसमें जलवा बिल्कुल गेंदबाजों का रहा है. बल्लेबाज की बात करें तो रमेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सुमित ने 1 रन बनाया है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट. ओह टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था. पहले 3-4 गेंदों की अगर बात करें तो बल्लेबाज के लिए 2 मीटर का एरिया टारगेट किया गेंदबाज अयूब ने. अब जाकर गेंदबाजी कर रहे हैं सौरभ और रमेश बीच मैदान पर डटे हुए. सौरभ बागुल, सौरभ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज रमेश आहेत, तिथून आयुब शेख आहेत. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाची धावा आहे धावफलकावरती 10 वरती येत. आतापर्यंत इथून संघ पोहोचला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला जोपर्यंत. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना प्रशांतजी, कारण पूर्ण षटक जर बघितलं तर खोलवा टप्प्याची गोलंदाजी झाली. 2 षटकांचा खेळ संपला. चर्चा करणाऱ्यात अयूब आणि लखन यांच्या गोलंदाजी, पण धावा झाल्या धावफलकावरती 11. 2 षटकांचा खेळ झाला, पूर्ण 4 षटकांचा आहे सामना. आणि जी गोलंदाजी झाले, ब्लॉकॉल डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे काय झालं की जी फलंदाजाला आपली बॅकलिप वर न्यायची होती ना पाठीमागे, ती नाही नेता आली, लवकर खाली आणावी लागले आणि त्यामध्ये मोठे फटके नाही खेळता आलेत. आणि त्याचा परिणाम असा झालाय की 2 षटकामध्ये आतापर्यंत 1 षटकार आलाय, पण डॉट बॉल जे पाहिले ते जास्त आहेत. धावफलकावरती 11. बिल्कुल आपने सही कहा. डॉट गेंद और विकेट, खास करके 4 विकेट और 3 डॉट गेंदे, तो ये थोड़ी परेशान करती भी इस वक्त रॉयल मराठा खारीगांव टीम को. अपने नटराजन को देखा था, मनोज प्रभाकर को देखा था, बहुत बढ़िया यॉर्कर डालने वाले भारतीय टीम के गेंदबाज. आज अगर 6 गेंदे हैं उसमें से 4 गेंदे आपने ब्रॉकल में डालने की कोशिश की है. एक बार आपके ऊपर हमला हुआ, बाकी अगर देखिए तो सेटिंग लाइन पर गेंदबाजी अयूब द्वारा हुई है. नितिन गेंदबाजी करेंगे इस ओवर की पहली गेंद. फुल टॉस गेंद पनिश किया ऑन साइड पर तारामंडल में, हवाई फायर करती हुई गेंद बॉलिंग की तरफ. सिक्सर, मच मोर 6 फॉर द बैटिंग साइड. और देखिए नितिन की जो गेंदबाजी तुकाराम सर इस तरह से है, एक गेंद वो खराब डालते, शुरुआत खराब करते, फिनिश अच्छा करते. क्या वही कहानी होगी मैदान के अंदर, वो देखना बहुत जरूरी है. खराब गेंद थी, कमजोर गेंद थी. आणि या कमजोर चेंडूचा खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाजाला, कारण अशा वेळेला असा चेंडू येणं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी फायदेशीर ठरते. जिथे धावा येत नव्हत्या, धावांचा ओघ थोडासा कमी झाला होता, त्याच वेळेला
पहिल्या चेंडूवरती आज षटकार आलाय. आणि जसं तुम्ही नितीनचा उल्लेख केला, नितीन असू दे किंवा इतरही काहीशी गोलंदाज आहेत, ज्यावेळेला पहिला चेंडू हाताळताना चेंडूवरती ग्रीप जी आहे ना थोडीशी कदाचित घट्ट असते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला चेंडू हाताळला जातोय त्यावेळेला ती ग्रीप जी आहे घट्ट आहे, त्याच्यामुळे थोडासा जो चेंडू आहे फुलटा चेंडू हाताळला गेला आणि इथून षटकार आला. एक चर्चा मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार आहे, कारण अयूबची गोलंदाजी, लखनची गोलंदाजी, नितीनची गोलंदाजी आणि त्याच्या समोरची बॅटिंग त्यावरती चर्चेला येणार आहे. बॅक टू बॅक काय फटका खेळलाय ज्या चर्चेला आम्ही येणार आहे, कारण 2 षटकार या चेंडूवरती आता पुन्हा एकदा प्रहार केलाय. धावा झाल्या धाफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 23-23 वरती. बघा 2 आपण उल्लेख करतोय, लखनची गोलंदाजी वेगळी होती, विकेट टेकिंग गोलंदाजी होती. त्यानंतर अयूबची गोलंदाजी बघा विकेट टेकिंग नव्हती, धावा रोखणारी गोलंदाजी होती. आता ज्या वेळेला विकेट टेकिंग गोलंदाजी होते त्याच्यावरती धावा 2 षटकार या 2 चेंडूवरती आल्यात. अब देखिए ये जो खास करके अयूब की गेंदबाजी तो करा सर आपने देखी तो बहुत बार वो ब्लॉकर की तरफ चले गए, नेट एक बार फिर यॉर्कर डालने का प्रयास कर रहे थे. वो चयन में था नितिन के कि आप भी एक बार फिर जाके वो ब्लॉकर में गेंदबाजी करें, लेकिन पहली गेंद फुटता, दूसरी ओवर पिच शॉट अच्छा था सौरभ का. प्रारंभिक बल्लेबाज अभी भी डटकर बल्लेबाजी कर रहे हैं और सौरभ ने 13 रन बनाए. 2 बूंदी गेंद भी खेल चुके हैं लेकिन अब कॉन्फिडेंस से वापस आता बा. रन संख्या फिलहाल टोटल बन गया है कुल मिलाकर 23 रन. 5 विकेट के नुकसान पर रमेश एक गेंद पर डटे हुए हैं. फिलहाल 4 विकेट के नुकसान पर 23. एक अलग रणनीति, एक बल्लेबाज रिटायर्ड हार्ड है इसलिए वो आंकड़े आपको 7 नंबर पर रमेश दिखाई दे रहे हैं, लेकिन वैसे अगर देखें तो 4 विकेट गिर चुके हैं. रन संख्या 23 लॉस ऑफ 4 विकेट. कुछ अलग रणनीति इस वक्त का सर बड़ी टीम द्वारा आंखों के सामने मनोवैज्ञानिक दबाव बनाने का प्रयास. एक खिलाड़ी रखा हुआ है, लेग स्टंप के बाहर गए, नितिन संघर्ष कर रहे. इस वक्त 1 रन मुकम्मल किया और अंपायर देखिए हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा होगा. जो मेहनत लखन ने की थी, जो मेहनत अयूब ने की थी, उस मेहनत पर नितिन ने पानी फेर दिया है और इस वक्त रॉयल मराठा खारीगांव को कमबॅक करने का मौका मिला है. आणि सामन्यामध्ये परतण्याची थोडीशी संधी का ना होईना, थोडी या 2 या षटकारांना पुन्हा एकदा प्राप्त झाले. ते टीम रॉयल मराठा खारीगावच्या संघाला रॉयल इनिंग खेळावी लागणार आहे, कारण रॉयल खेळ इथे दाखवावा लागणार. दुसऱ्या बाजूला आजचा दिवस पूर्णपणे ज्यांनी गाजवलाय तो कासारवाडीचा संघ इनफॉर्म आहे, फुल फॉर्म आहे आणि त्याच्या समोर आव्हान जे उभं करायचं आहे ते निश्चितच तुम्हाला 40च्या पारचं आव्हान उभं करावं लागणार आहे. बॅटच्या तो आतल्या कडेला चेंडू लागलाय, पाठीमागे जातोय जोपर्यंत विकेट किपर क्षेत्ररक्षण करेल. आणि सौरभ बघा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, आणि सौरभ असं म्हणावं लागेल थोडंसं गौरवासाठी खेळतोय, टीमच्या प्राईडसाठी खेळतोय. टीमची गरज आहे या क्षणाला सौरभची बॅट तलपले, तो नॉन स्ट्राईक एंडलाय. धावा त्याला दाफलकावरती आतापर्यंत बघतोय 25-25. सबसे बड़ी बात है बीच मैदान पर 4 विकेट गिरने के बाद वो डटकर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया स्ट्राइक कवर क्षेत्र में, खिलाड़ी बॉडी पर तैनात है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में चले गए हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा. 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. तो सर ये अच्छा ओवर साबित हो रहा है खास करके रॉयल मराठा खारीगांव टीम के लिए. नितिन का ओवर जिसमें पहले 2 गेंदों की अगर बात करें तो लगातार 2 छक्के, वाइड बॉल और 4 गेंदों में 16 रन. ये होता है एक बार पे स्कोर इस तरह से होते हैं ना तो केवल यहाँ स्कोरबोर्ड की देखने की जरूरत ही नहीं होती है. अब जाकर रन संख्या देखें, रन संख्या 27. आणि जसं आपण चर्चा करतो की तिसरं षटक काही थोडासा टर्निंग पॉइंट होतोय का, हे षटक तसं आलंय. इथून 16 धावांचं आतापर्यंत षटक आलंय. हे मिस टाइम स्ट्रोक झालाय, चेंडू बराच वर गेला, 3 क्षेत्ररक्षक आले, कोणी इशारा केलाय, इशारा नाही झालाय. कॉलिंग व्हायला हवी होती, कॉलिंग नाही झालाय. तिथून माइन्सचा कॉल यायला होता, हा झेल माझा आहे, हा कॉल यायला होता, तो कॉल नाही आलाय. झेल सुटलाय, 2 धावाही आल्यात. आणि आजकाल कॉल करतो कोण, कारण प्रत्येक जण व्हॉट्सअपवर आणि फेसबुक वरती आहे ना, प्रत्येक मेसेज वरती आहे. कॉलिंग करतोय कोण, इथे कॉलिंग नाही झालंय आणि त्याचा फटका या चेंडूवरती 2 धावा आल्यात. कॉलिंग तो अच्छी नहीं है लेकिन बॉलिंग बहुत अच्छी हो रही है क्योंकि 2-3 गेंदों में संघर्ष कर रहे थे नितिन. 5 गेंदों में 8 रन दिए हैं, लगातार 2 छक्के खाने के बाद वो कमबैक कर रहे हैं. अब वो फिलहाल बल्लेबाजों के लिए बिल्कुल जो फील्डिंग हो रही ना, थोड़ी खराब फील्डिंग हो, इसका फायदा मिला. रन संख्या 29-29. चौथे ओवर का खेल इसके बाद में शुरू होगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर तैयार नितिन. इस ओवर के बाद
अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बन गया, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। और फिलहाल तीसरे ओवर की कहानी, 3 ओवर रन संख्या कुल मिलाकर 30। जलपान के लिए खेल रुकने वाला है, तो ज्यादा समय आपको नहीं मिला, लेकिन जलपान अगर आप करना चाहते हो तो आप कर सकते हैं। मैं विनती करूंगा अष्टविन एक्सपोर्ट नायगांव नंबर 11 मुलुंड, 4 ओवर का मैच, तो रन संख्या 10 का औसत है। तुकाराम सर 10 का औसत है। पहले ओवर में रन संख्या 1, दूसरे ओवर में 10 और इस ओवर में 19। तो नितिन का ओवर बहुत महंगा रहा है। बिलकुल, आणि हा सामना तसा आहे ना, कारण दोन्ही टीम ज्या पद्धतीने आपण रॉयल मराठा आणि कासारवाडीचा संघ खेळतोय, तिसऱ्या षटकामध्ये 19 आलेत, पण हा खेळ 19-20 वाला आहे, 19-20 वाला खेळ आहे. कारण पलटवार आला, 1 वरनं उडी मारली, 10 वरती, 10 वरनं उडी मारली ते 19 वरती. इथून खेळ थोडा बदललाय. तिसऱ्या षटकामध्ये धावा ज्या आल्यात त्याचा काय फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला होईल का, की पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन ज्यावेळेला भावेश येतील, तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कासारवाडी संघ या तिसऱ्या षटकामध्ये धावा गेल्यात, 4थ्या षटकामध्ये धावा रोखण्यास इथे फायदेशीर ठरेल. पण तो एक चर्चा अजूनही माझ्या मनामध्ये, कारण जो स्टार्ट पहिला नाही झालाय, मधल्या काळामध्ये जी साझेदारी भागीदारी झाले, ती भागीदारी अजून फुलावी असंच रॉयल मराठाला वाटतंय. आणि भागीदारी तोडण्यासाठी इथे ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी गोलंदाजही आलाय. और सबसे बेहतरीन गेंदबाज है जो आज पूरे दिन में अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। एक मेडन विकेट ओवर इन्होंने डाल दिया था और अब जाकर गेंदबाजी करने का तैयार बारिश। टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था। अंपायर का लेग बैक का इशारा, ज्यादा ऊपर गेंद थी। सवाल पूछा गया था भावेश की तरफ से। आज तुकाराम सर भावेश पहेली बने हुए हैं, अगर ये मुकाबला रॉयल मराठा को जीतना है तो इस पहेली को सुलझाना होगा। 5 गेंदें शेष है आणि त्याच पहिलेचं उत्तर तुम्हाला जसं तुम्ही उल्लेख केला का ना, शोधायला हवं. कारण जसा व्हरायटीचा उपयोग केला जातो, विविधतेचा उपयोग केला जातोय, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पटक्यांचा निवड करायचा हवी. शॉर्ट सिलेक्शन या क्षणाला फार महत्वाचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, मागच्या षटकामध्ये धावा इथून आल्यात, धावा आहे धावलकावरती 31. खेळ सुरू आहे 4थ्या षटकाचा. इथून 4थ्या षटकात दिला हा दुसरा चेंडू हाताला जातोय भावेश. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडूला खेळलाय, चेंडू जातो जोपर्यंत लॉंग ऑफ रिझर्व्ह फील्ड केला जातील. फंबल झालाय, फंबल झालाय. गेल्या 8 चेंडूवरती बघा काय खेळ बदललाय, खेळ बदललाय. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये खेळ कासारवाडीच्या बाजूने जात होता, आता या 8 चेंडूवरती खेळाने थोडीशी किनार बदलली आहे. जसा भरती ओटीचा खेळ असतो ना काडीचा, तसा भरती ओटीचा खेळ आहे. भरती गेले, ओटी लागले की काय, की ओटी गेले आणि भरतीला सुरुवात झाली. बिल्कुल इस वक्त बहुत अच्छा मैच मैदान के अंदर चल रहा है और नितिन के लिए अच्छा दिन साबित नहीं हो रहा है। जिस तरह से वो बॉलिंग करने के लिए आए थे उनकी पिटाई हुई, अब लॉन्ग ऑफ पर थे, वहां खराब फील्डिंग, अब वो मिड विकेट क्षेत्र में चले गए, दायरे के अंदर लॉन्ग ऑफ पे नितिन के लिए अच्छा दिन नहीं है, अच्छा मैच नहीं है। प्रमुख गेंदबाज के तौर पर भावेश, अच्छी गेंद आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छी लेन गेंदबाज द्वारा लेन गेंदबाजी कर रहे हैं और इनका जो वेरिएशन है वो कमाल का, ज्यादा गति नहीं है लेकिन तुकाराम सर नियंत्रण बहुत अच्छा, अनुशासन बहुत अच्छा है गेंदबाज भावेश का. आणि टप्पा फार अचूक, जसं तुम्ही अनुशासनचा उल्लेख केला गेला होता, कारण या क्षणाला तेच महत्वाचं आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ इनिंग्स मधला राहिलाय. आकोटापाता चेंडू आहे, कोक करायचा होता. इथून पुन्हा एकदा नितीन टिपला झेल, नितीन टिपला झेल. विकेट झाला. एक भागीदारी साझेदारी जमत होती, ती साझेदारी तोडण्यामध्ये इथे यशस्वी झाल्यात भावेश. जसा उल्लेख तुम्ही केला की आजचा दिवस आहे, तिथून भावेशसाठी फार महत्वाचा आहे आणि तोच विकेट या क्षणाला आलाय. धावा दाफलकावरती जाऊन पोहोचले त्या 33 वरती. इथून पोहोचला 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. नंबर 11 मुलुंड अष्टविन एक्सपोर्ट नायगाव टीमचे कर्णधारांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय, टॉस केला जाणार आहे. अष्टविन एक्सपोर्ट नायगाव नंबर 11 मुलुंड, वाडेकर आणि फ्रंट शेडमन मीरा रोड हा सामना आहे, त्याचा टॉस झालाय, परंतु त्यानंतर होणारा सामना आहे त्याचा देखील टॉस थोड्याच वेळात केला जाणार आहे. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन भावेश द्वारा, क्या कमाल की गेंदबाजी की है. देखिए क्रिकेट में सबसे बड़ी बात है सक्सेस पाना, लेकिन तुकाराम से सक्सेस पाने के लिए आपके पास निरंतरता चाहिए, चाहे बल्लेबाज चाहे गेंदबाज. इतनी निरंतरता किसी गेंदबाज के पास नहीं. टेनिस के अगर बात करें पूरे दिन में अच्छा प्रदर्शन भावेश द्वारा रहा है. नक्कीच. आणि जसं तुम्ही सक्सेसचा उल्लेख केला, पण सक्सेस येतोय कुठून याच्यावरती चर्चा केली जाईल. गोलंदाज सज्ज,
ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हरच्या दिशेनं चेंडू चालला जबरदस्त स्वीपर कव्हर पण क्षेत्ररक्षक येतील एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता एका धाव्यावर समाधान मानावा लागलाय कारण जसं तुम्ही सक्सेसचा उल्लेख केला सक्सेस एक्सपिरियंस से आती है लेकिन एक्सपिरियंस कहाँ से आती है एक्सपिरियंस बॅड एक्सपिरियंस से आती है अनुभवातनं यश मिळते पण अनुभव हा वाईट अनुभवातनं जो शिकून आपण पुढे येतोय त्याच्यातनं येतोय शेवटचा चेंडू राहिला शिल्लक धावा आहेत दाफल कवर्दी 34-34 और अनुभव सबसे बड़ा टीचर भी होता है। अब इस खिलाड़ी का फ्यूचर बहुत अच्छा है। बाबिश अच्छी गेंदबाजी अभी तक रही है, उड़ाया आसमान के तरफ, अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, वेलकम सिक्स, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, क्योंकि इस स्पेक्टाकुलर गेंद पर ये लाजवाब स्ट्रोक है जिसकी जरूरत है। और पहली पारी की कहानी छक्के के साथ समाप्त, सिक्सर के साथ समाप्त। रन संख्या फिलहाल 40 जीतने के लिए कासरगोड के लिए सामने लक्ष्य रखा 41 रनों का और आखिरी गेंद पर बल्लेबाज रमेश के बल्ले से एक खूबसूरत सिक्सर। मैग्निफिसेंट, मजा आया देखने के बाद, क्योंकि ये गेंद खराब नहीं थी लेकिन जिस तरह से बैकफुट पर बल्लेबाज ने गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से, एक अच्छा स्ट्रोक था और मजा आएगा इस मैच में। बिलकुल आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार जसं तुम्ही उल्लेख केला चेंडू काही खराब नव्हता पण जसं लॉंग टेनिस मध्ये फोरहँड खेळतात ना या पद्धतीनं फोरहँडचा फटका हा खेळलाय 40 धावा झाल्या। अजून एक गोष्ट नक्की चर्चेला येईल, मागचा मॅच आपण पाहिला होता रॉयल मराठाचा, असाच रॉयल मराठाच्या या संघानं शेवटच्या चेंडूवरती असा षटकार ठोकला होता मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असाच षटकार ठोकला होता, त्याचा प्रभाव जाणवला होता, त्याचा परिणाम जाणवला होता। हाही बघूया त्याचा प्रभाव परिणाम जाणवतोय का की घरच्या मैदानावरती आजचा दिवस ज्याने पूर्ण दिवस गाजवलाय असा कासारवलीचा संघ तिथे आहे तो पुन्हा एकदा आपला आजचा हा दिवस गाजवण्याचा प्रयत्न करेल। तो मैं विनती कर रहा हूं अष्टमन एक्सपोर्ट नायगांव नंबर 11 मुरुन टीम के कप्तान को प्लीज टॉस के लिए आइए। अष्टमन एक्सपोर्ट नायगांव, जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। रॉयल मराठा ने पहले बल्लेबाजी करते हुए 40 रन बनाए 5 विकेट के नुकसान पर और लक्ष्य रखा है शंडबापोटी प्लस कासरगोड के सामने 41 रनों का। तो फिलहाल आखिरी गेंद पर आया छक्का, इस कहानी में बिल्कुल वो तीसरा मोमेंटम का बिल्कुल इस वक्त क्या बल्लेबाजों की तरफ जाएगा जिस तरह से रॉयल मराठा ने वो फिनिश किया है और सामने अपने होम ग्राउंड पर अपना जलवा दिखाने के लिए शंडबापोटी प्लस के खिलाड़ी त्याच्यानंतर मग एक काम कर रे तो अष्टविनायक आले असतील ना ए वडण्या बाकी टॉस त्याच्या खाली बॅग आहे बघ गाडीची मगारी शेवटचं पण टॉस करून ठेवा ते साईडला ते कोपऱ्यान झाला त्याचा पुढचा पण ते कोपऱ्यान आहे बघ। चलिए मैच शुरू करना है, ज्यादा समय ना ले। तो करण सर अगर आपके पास 24 गेंद 41 ये समीकरण बना हुआ है, वही कहानी 5 के ओवर में 53 वो टोटल फाइटिंग टोटल नहीं था लेकिन लड़ने के लिए काफी था। उसी तरह से 24 गेंद में 41 इसका मतलब वो फाइटिंग टोटल नहीं है लेकिन लड़ने के लिए काफी है। एक जसं आपण एखादी गाडी घेतो ना त्यावेळेला शोरूम मध्ये काढल्यानंतर तितकंच असतं पेट्रोल जिथपर्यंत आपण पेट्रोल पंपवरती जातील, पण हा विश्वास असतो की आपण पोचू। तशी धावसंख्या आहे की विश्वास आहे की धावसंख्या आपण रोखू, तोच विश्वास कामा येणार आहे। कारण समोर जो संघ आहे कासावडीचा संघ जसं आपण आज चर्चाही करतोय कारण आजचा दिवस त्याने पूर्णपणे गाजवलेला आहे। 41 धावांचं आव्हान समोर आहे, प्रेक्षकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला नक्कीच लाभलाय। सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले, 41चा पाठलाग करायचा आहे। प्रति षटकामागे जर बघितलं 10च्या वरची सरस आहे, 10.25च्या सरसरीनं इथून पाठलाग करायचा आहे या टीम कासारगोडच्या संघाला। देखिए यहाँ से अपनी मंजिल की तरफ जाने के लिए बहुत अलग अलग तरीके होते हैं। मतलब एक बार आप लोकल ट्रेन से भी जा सकते हैं, मेट्रो ट्रेन में बैठ के एक बार फिर अपनी मंजिल की तरफ जा सकते हैं, हेलीकॉप्टर में बैठ के भी जा सकते हैं। दूसरा तरीका वीरेंद्र सहवाग स्टाइल, आप बल्लेबाजी कर सकते हैं, एक बार फिर आप बल्लेबाजी धोनी स्टाइल भी कर सकते हैं। तो धोनी स्टाइल आपको बल्लेबाजी करने तो आखिर तक जाना होगा, वीरेंद्र सहवाग का स्टाइल आप बल्लेबाजी करेंगे तो बिल्कुल यहां से मैच जल्दी समाप्त हो सकता है। लेकिन मैं आपको बताना चाहूंगा रॉयल मराठा खारीगांव ने जो पहला मुकाबला जीता है ड्रीम 11 माजुडे के खिलाफ जो प्रदर्शन किया वो लाजवाब है। मंगेश पाटील कोर्शीचे सुपुत्र यावेळेला व्यासपीठावरती दाखल झालेला आहे। आदरणीय मंगेशजी पाटील यांचं सहर्ष स्वागत, वेलकम।
कोचीचे सुपुत्र व्यासपीठावरती आहेत. प्रसिद्ध वकील आदरणीय मंगेशदादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. शेंडोबा पोटी प्लस मास्टरच्या वतीनं आपलं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. धनांदर आत्माराम पाटील चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम शेंडोबा पोटी प्लस मास्टर अर्थात मंगेशदादा पाटील जे प्रसिद्ध वकील आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. मॅच सुरू ठेवा, मॅच कंटिन्यू ठेवा, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. यावेळेला यथोचित सन्मान आपल्या स्क्रीनवरती आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. जीटीसीची टीम खूप चांगलं काम करते. मंगेश दादा आपलं स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं, वेलकम. मैच की तरफ रुख करेंगे. जीतने के लिए 41 रनों की जरूरत है. तुकाराम सर, क्या वीरेंद्र सहवाग स्टाइल बल्लेबाजी होगी, क्या एक बार फिर महेंद्र सिंह धोनी स्टाइल बल्लेबाजी होगी, या सामने से बहुत सारे जो स्पीड में कराने वाले हैं? और गेंदबाजी करने के लिए कौन है? गेंदबाजी करने के लिए राजेश जो गेम चेंजर खिलाड़ी है. पहले मैच में कम मार की गेंदबाजी, 40 प्लस के खिलाड़ी बीच मैदान पर गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर इन पर अयूब और अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर घुटना टेक, तमाशा देख, 4 रन, चौका. ये फॉर्म है बल्लेबाज अयूब का. पहली गेंद पर तुकाराम सर स्वैग से करेंगे स्वागत. खूबसूरत चौका. बिलकुल. आणि पहिल्या चेंडूवरती काय फटका खेळलाय, जोरकास फटका होता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता म्हणजे गुडघ्याला वाकून ज्या पद्धतीने फटका खेळलाय, मिडऑनला आणि मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक होते, पण त्याच्यामधून हा चेंडू पार झालाय. चौकार, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, राजेश आहेत त्यांनी इथून हॅट्रिक साधलेली होती. मागच्या मॅचचा आपण हिरो पाहिलाय या खेळाडूला. आणि इथून काय फटका खेळलाय समोरच्या दिशेनं, सायस्किनच्या डोक्यावर देखना एक उत्तुंग असा षटकार आलाय. डाउन द राउंड अच्छा स्ट्रोक बल्लेबाज अयूब का. पहले चौका, उसके बाद में अगर देखें तो ये खूबसूरत सिक्सर. ज्यादा आगे गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी. अब देखिए एक्शन रिप्ले इस गेंद का. ज्यादा आगे गेंदबाजी कर रहे, फ्लाइट दे रहे, न्योता दे रहे और न्योता कबूल कर दिया. देखिए किस तरह से स्ट्रोक खेल दिया है. मैंने तुकाराम से एक सवाल पूछा था, आप लोकल ट्रेन में जाना चाहते हैं, आप मेट्रो में जाना चाहते हैं अपने मंजिल की तरफ, या एक बार फिर हेलीकॉप्टर से? क्या एक बार फिर या इरादा हो गया बल्लेबाज अयूब के? छोटी गेंद, ये मेट्रो में नहीं है, हेलीकॉप्टर में बैठे हुए हैं, हवाई सफर कर रहे हैं, हवाई यात्रा पर गेंद. ये दूसरा छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. बिलकुल हक्काबक्का राहिलाय. आणि हवाई सफर झाली राहिलाय. आणि समोरच्या दिशेने ज्यावेळेला फुल फेस ऑफ द बॅट खेळला होता ना, त्याच्यानंतरचा आखो टप्प्याचा चेंडू बघा, अक्षरशः गोलंदाजाला भाग पाडलं थोडासा चेंडूचा टप्पर लांब ठेवण्यासाठी. कारण पुढ्यात जर चेंडू दिला तर समोरच्या दिशेने खेळला जातोय, लांब ठेवला तर अक्रॉस लाईन खेळला जातोय. हा थोडासा लांब ठेवला आणि पुलचा पॉवरफुल फटका खेळलाय इथून अयूब शेख या खेळाडूनं. धावा झाल्या धाफलकावरती 16-16. और देखिए 3 प्रयोग हुए, एक लेन गेंदबाजी, लेग ब्रेक गेंदबाजी करने का प्रयास. दूसरी बात अगर देखें तो उसके बाद में आगे गेंदबाजी ज्यादा ललचाया था. तीसरी बार एक बार फिर कंधों का इस्तेमाल किया गया, लेकिन दिशा खराब थी लेग स्टंप के बाहर. 3 गेंदों पर 3 बड़े स्ट्रोक, 1 चौका 2 छक्के. सुपर बैटिंग, वंडरफुल बैटिंग बाय अयूब शेख. स्कोर की बात करते रन संख्या फिलहाल इसी के साथ 16-16 रन. जीतने के लिए 41 रनों की जरूरत है. राजेश गेंदबाजी कर रहे हैं, ये अच्छी गेंद है. ओहो, सवाल पूछा गया, विकेट कीपर सवाल पूछ रहे हैं. 2 बार गलती की थी और उसका फायदा. पहली गेंद खराब नहीं थी तुकाराम सर, इसके ऊपर अच्छा स्ट्रोक खेला गया. दूसरी खराब थी, तीसरी खराब थी, ये बहुत अच्छी गेंद थी. तेच म्हणतो नाही, कारण ज्यावेळेला भाग पडला अक्षरशः चेंडूचा टप्पा बदलण्यासाठी. अजून एक चर्चा आहे, नक्कीच त्या चर्चेवरती आम्ही येऊ. स्वीप केला, स्वीप स्वीप स्वीप, काय फटका खेळला स्वीपचा पुन्हा एकदा अयूब शेख यांच्या बॅटमधनं. हा क्रमांक 3चा षटकार आलाय. 6 धावा झाल्या धाफलकावरती जाऊन पोहोचले त्या 22-22. 3 चांगले फटके दाखवले या षटकामध्ये. शानदार बल्लेबाजी अयूब द्वारा. एक बार फिर देखिए स्ट्रोक एक्शन रिप्ले इस गेंद का. घुटना टेका था लेकिन परिणाम के नहीं, परिणाम के लिए. ओह, क्या बल्लेबाजी मैदान के अंदर. ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर सफल हुए थे बल्लेबाज. और पहले ओवर की कहानी देखी तो पहले ओवर में रन संख्या फिलहाल टोटल बन गया है कुल मिलाकर स्कोर 22 रन. तुकाराम सर कहते हैं कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से अयूब के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. ये फ्लाइंग स्टार्ट
मैं तो समझता हूँ ये ड्रीम स्टार्ट है इस वक्त शेंडोबा कासार बडवली टीम के लिए अयूब द्वारा. आणि अजून एक चर्चा नक्कीच स्टार्ट तर सुंदर आहे कारण ज्या वेगाने आपण धावा जमावल्या 3 षटकार 1 चौकार आपण बघितलाय पण या षटकाचं जर विवरण बघायचं झालं तर 2 निर्धाव चेंडू आहेत जे चांगले चेंडू ते ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू होते. पहिला चेंडू जो आपण बघितला होता तोही खराब नव्हता परंतु त्या टप्प्यावरती गोलंदाजी नाही झाली हे कारण होतं. त्या टप्प्यावरती गोलंदाजी नाही झाली त्याचा पुरेपूर फायदा अयूब शेख यांनी घेतलाय आणि ते कारण आहे पाठलाग होता 41 धावांचा. तिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 22. आता 18 चेंडूचा खेळ उरलाय आणि 19 धावांचा इथून पाठलाग करायचा आहे या संघाला कासारवाडीच्या संघाला. इस वक्त स्टार्ट तो बहुत अच्छा हुआ. 41 रनों की जरूरत थी तो पहले ओवर में 22 रन. गेंदबाजी में परिवर्तन निखिल को बुलाया गया. निखिल ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है लेकिन वो पहला मुकाबला था. इस वक्त आपके सामने जो दोनों बल्लेबाज आकाश जो बहुत ही आक्रामक बल्लेबाज है शॉट सिलेक्शन उनका अच्छा है उनके खिलाफ आपको गेंदबाजी करनी है. कारीगांव को चाहिए विकेट. ओ जोरदार अपील लेकिन टप्पा खाने के बाद उछाल था और इस वक्त आप देख सकते हैं लेग बाय का इशारा. खड़े खेलने की कोशिश बल्लेबाज आकाश द्वारा. अयूब को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. रन संख्या 23 अभी भी आपके पास गेंद शेष कुल मिलाकर 17 और 18 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आणि मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं होतं निखिलनं 2 षटकं सुंदर हाताळली होती चांगली षटकं हाताळली होती. खास करून ज्यावेळेला शेवटला 12 चेंडूचा खेळ राहिला होता तेव्हा 4थं षटक चांगलं हाताळलं होतं तेच कारण आहे तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. पण अयूब आहे अयूब हेलिकॉप्टर आपने सही कहा था हवाई सफर करेंगे हा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळाय समोरच्या दिशेनं षटकार. एक्शन रिप्ले देखे आज बल्लेबाजी जो हो रही है बहुत बढ़िया तरीके से हो रही है. हेलीकॉप्टर उड़ गया और दर्शक दुर्गा में लैंड होता था. मैंने कहा कि आप क्या लोकल ट्रेन में बैठना चाहते हैं क्या एक बार मेट्रो में बैठना चाहते हैं या हेलीकॉप्टर में. अयूब ने कहा मैं ना लोकल ट्रेन में बैठने वाला हूं ना मेट्रो में बैठने वाला हूं मैं हेलीकॉप्टर में बैठने वाला हूं. बेहतरीन बल्लेबाजी. गेंद कबर का खिलाड़ी दायरे के अंदर गेंद बॉलिंग की तरफ जा रही है. 1 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स. सुपर बैटिंग मैग्निफिसेंट बैटिंग बाय अयूब शेख और बल्लेबाज अयूब का इंजन गर्म है. अब गाड़ी बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं अयूब की चौथे घेर पर और दूसरी तरफ से कासर बडोली की गाड़ी जो है इस वक्त रम पम जा रही है और धीरे धीरे होले इस वक्त प्रदीप दादा मंच की तरफ आ रहे हैं. एक सुबादा प्रदीप दादा राजू दादा मंच की तरफ आए हैं और अब इस चौके के साथ स्वागत भी हुआ. एक्सीलेंट बैटिंग बाय अयूब शेख. अप्रतिम बॅटिंग बघा समोरच्या दिशेने 2 षटकार पुलचा 1 षटकार स्वीपचा 1 षटकार इनसाइड आउटचा हा चौकार पहिला सुरुवात केली क्रॉस बॅटेड फ्लॅट चौकार सर्व काही दाखवलं. वॅगन व्हील जर बघितलं ना अयूब शेख यांचं तर चारी बाजूला फटके आहेत. चारी बाजूला दोन्ही अंगाला ऑन अँड ऑफ व्हेरी बेस्ट बॅटिंग अयूब शेख. बिल्कुल इस वक्त बढ़िया बल्लेबाजी और शॉट सिलेक्शन बहुत अच्छा. गेंदबाजी करने के गेंदबाज में खेल तैयार. ये अच्छी गेंद थी. अपील कर रहे थे गेंदबाज लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. विकेट कीपर की तरफ जाती हुई गेंद रन की कोई गुंजाइश नहीं. बिंदी गेंदें बहुत महत्वपूर्ण है. गेंदों की बात करें तो 14 गेंदें शेष 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अयूब ऑन स्ट्राइक ऑन साइड पर पहली भी फील्ड एक खिलाड़ी दायरे के अंदर. टप्पा खाने के बाद उछाल था. इस वक्त गेंद को टैप नहीं कर पाए और गेंद चली गई 4 रन. तुकाराम सर क्या जिस तरह से मुकाबला चल रहा है फील्डिंग खराब हो रही है. जिंदगी की अजीब परिभाषा है. सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. खारी गांव के लिए कुछ अच्छा नहीं हो रहा है. सब कुछ अब देखे तो चल रहा है बहुत बढ़िया तरीके से आज कासार बडवली के पक्ष में. आणि कासारवाडीचा तुम्ही उल्लेख केला आणि दुसऱ्या बाजूला कारेगाव संघाचा सुद्धा आपण उल्लेख करतो कारण मराठीमध्ये एक म्हण आहे ज्या पद्धतीनं चौकार गेलाय षटकार येत आहेत. कोटप्याचा चेंडू आता षडंपूल केलाय. चेंडूला आपण पुन्हा एकदा चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा बघतो धावफलकावरती 38 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ इथून उरलाय आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मागचा मॅच आपण पाहिला होता जिथून रॉयल मराठा संघानं चांगला खेळ केलाय. याही सामन्यामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती लढण्यासाठी चांगली धावसंख्या उभारली होती पण आतापर्यंत सर्व काही विपरीत चालले. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे ना घर फिरलं का घराचे वासे फिरतात तसं काही झालंय का या टीमच्या बाबतीमध्ये कारण सर्व काही सुरळीत चालू होतं आणि त्याच वेळेला एक इनिंग आली आणि तिथून थोडासा पाठीमागे सरलाय रॉयल मराठाचा संघ. 3 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन. इस ओवर की अगली गेंद
अच्छी गेंद थी, रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर और इसे सिंगल के साथ स्कोर पर आगे बढ़ रहा है। केवल 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जनार्दन आत्माराम पाटिल चषक 2023 क्रिकेट का महासंग्राम आज का 5वां दिन। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए हैं और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। अभी भी जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। 4 ओवर का मैच, तीसरा ओवर प्रगति पर है। रिवर्स स्वीप खेलते हुए गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। अयूब क्या मैच को फिनिश करेंगे वो देखना बहुत जरूरी। तुकाराम सर इस वक्त अगर देखें तो कासर बड़ौली की टीम जीत की दहलीज पर रात का खाना पक रहा है, मुझे वो खाने की सुगंध आ रही है और बीच मैदान पर शेडोबा पोटी प्लस टीम को जीत की सुगंध आ रही है। पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे। काय मॅचला फिनिश केले। टीम रॉयल खेळत होती त्यांच्या समोर पण रॉयल इनिंग आले अयूब शेख यांची ही रॉयल बॅटिंग या मैदानावरती आपण अनुभवले आणि या मॅचला फिनिश केले अयूब शेख यांनी। 44 धावांची इनिंग, आजचा दिवस एक एप्रिलचा दिवस, बंधूच्या मैदानावरती 65 धावांची खेळी आणि आता 44 धावांची आक्रमक मॅच विनिंग खेळी अयूब शेख यांची। तो कासर बड़ौली की पूरे दिन की जो अगर कहानी है तो वह 7वां मुकाबला इन्होंने जीता है। आमचे प्रसिद्ध वकील आदरणीय सन्मान्य मंगेशदादा पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते मानधनाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। व्यासपीठावरती प्रदीप दादांचं देखील आगमन झालेलं आहे। जनार्दन आत्माराम पाटील यांचा जो वाढदिवस आहे, नानांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण एक शानदार अशी स्पर्धा या ठिकाणी पाहतो आहे आणि या सामन्यामध्ये 44 धावांची शानदार इनिंग, तडाखेबंद बॅटिंग। यापूर्वी आपण बघत अर्धशतक झळकावलं होतं अयूबनं। या मॅच मध्ये अर्धशतकापासून तो थोडासा दूर राहिला 6 धावा, परंतु एक विस्फोटक इनिंग। अयूब शेख घुटना देख तमाशा देख, कमाल कर रहे मैदान के अंदर अयूब शेख। 44 रनों की धुआंधार पारी। आदरणीय मंगेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अयूब शेख यांना दिला जातोय।